आणि आता मुंबई आणि पुण्यामध्ये काय घडलं तेही आपण पाहूया। मुंब्रा स्टेशन जवळील रुळांचे ते वळण तसंच राहणार। जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण। मुंब्रा स्टेशन जवळील वळणावर तांत्रिक किंवा संरचनात्मक धोका नसल्याचं तपासामध्ये निष्पन्न। तपास समितीकडून अहवाल तयार करण्याचं काम सुरू। तर मुंबई विद्यापीठाकडून 40 बीएड महाविद्यालयांना दंड। मान्यता प्राप्त प्राचार्य प्राध्यापक यांची भरती न केल्यामुळे हा निर्णय। 11वी आणि 12वीच्या जून जुलैमधील पुरवणी परीक्षांचं प्रवेश पत्र प्रसिद्ध। विद्यार्थ्यांना या संदर्भामध्ये प्रवेश पत्र आता दिलं जात आहे। ऑनलाईन पद्धतीने देखील दिलं जाते। कर सवलतीमुळे मुंबई पालिकेवर 487 कोटींचा बोजा। 500 चौरस फूट घरांना मालमत्ता करामधून सूट दिल्यामुळे आर्थिक फटका। मुंबईमधील भुयारी मेट्रोला प्रवाशांची पसंती। मार्गिकेचा दुसरा टप्पा सुरू झाल्यावर महिनाभरामध्ये 14 लाख प्रवाशांचा प्रवास। सध्या दररोज 46,000 प्रवाशांचा प्रवास। लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये आता रेल्वे पोलीस। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना। चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय। मलंडमधील डम्पिंगच्या कचऱ्याची तात्काळ विल्हेवाट लावा। मुंबई पालिका आयुक्तांचे निर्देश। इथल्या बायो मायनिंग प्रकल्पाची आयुक्तांनी पाहणी केली। मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाला विलंब। प्रकल्पाचा ऑगस्टचा मुहूर्त लांबणीवर। 95% कामं पूर्ण। गोरेगावमधील आरे रुग्णालय मुंबई महानगरपालिकेकडे 30 वर्षांसाठी सुपूर्द। रुग्णालयाचं पुनरुज्जीवन करावं। काही दिवसांपासून मागणी। रुग्णालयामध्ये लहान मुलं आणि गर्भवतींचं लसीकरण अनेक वर्षांपासून बंद होतं, त्यामुळे स्थानिक रहिवाशांची मोठी गैरसोय होत होती।